बाई आज दिवस उगवायला उठून बरं का थोबाला जरा धुलं आंघोळ केली म्हणजे चमकायची लागलो होतो माझा मला विश्वास. तर आपला धडा कुठं आलता शिकवायचा का आपला धडा इथं चालू होता की आपण पोहोचलोय पॉईंटला पोहोचलो मस्तपैकी. एवढ्या अडचणीत गाडी भावाने नेली ना काय विषय नाही, पण आपल्याला गाडी खाली करायच्या भरल्या म्हणल्यावर खाली करायला लागते आपल्याला गरज आहे, त्यामुळे आपण बी घातली डेअरिंग करू. बाई कंपनीत गाडी काढून दात बेद घासतोय थोबाड बेड होती तोवर आलं की क्रेन आईला म्हणतो मग असं लागा नशीब लागा कुठं लागा उघडलं काय माहिती आल्याला गाडी खाली करा फिटिंग ढगातच गेली आणि बोलता बोलता गाडी खाली झाली भरावीला बी आलोय. अरे देवा माझं आयुष्यात एवढं चांगलं व्हायला लागलंय माझा मला विश्वास बसना. कारण लिंबलेट पाणी लिंबूचा रस लिंबूवाई झाडच लावले काय की माझ्या डोसक्यात कोणी तर असं वाटतंय कधी कधी बरोबर माझा आज चांगला जर बघा दात घासून घेतो मागाशी विसरलं होतं. तर हा आहे बघा आपला माल बेंगलोर टू पुणे 16 फूट चौडाई होती बर का. पॉईंटला लवकर पोहोचलो पण गाडीने काय भरलं ना बरं का. रात्रीच्या 12 वाजले बघा ही शूट घ्यायला मला आणि त्यात अशा बोळकांडात भरायला गेलतो ना त्या ठिकाणी असा विषय होता की कंपनी बरोबर बाहेर आल्यानंतर एक झाड होतं झाडात ना चौड बसणार हेच ते झाड केव्हा म्हणला मी आपण एका बगलेला गाडी लावतो तुम्ही क्रेन माल घेऊन या मगच मी भरणार. आणि हे आहे बघा आपल्या कंपनीची टीम. सगळ्या भावंडांना कळलं होतं आपण इंस्टा ब्लॉगर आहे तर सगळ्यांनी आग्रह केला भावा मला शूट मध्ये घ्या म्हटलं. सकाळ सकाळी 6ला तुम्ही भरून सोडल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला खोटं वाटतं का हे बघा कसले बोलत आलतो बघा कसं काय करायचं वायरी बिरी खाली होत्या सगळं होतं ओके मध्ये कस्तर दमान चुनमुनो करत आपलं गणेश जगदाळ्यांना आता निघायचं आपलं हळूहळू दमान रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि कंपनीच्या बाहेर येऊन 30-40 किलोमीटर रनिंग केलं आणि बेंगलोर नाईस रोडच्या टोल नाक्याच्या पाठीमागे थांबलो. का थांबलो माहिती आहे का तर मला कळलं की पुढे आरटीओ थांबले म्हटलं सत्कार बेतकर घेतील थांबलो. आरटीओ गेलाय म्हणून कळल्यानंतर धापकीना गाडी काढली बघा आलो बघा शिरेच्या पाठीमागे तुमकुरला आणि ट्रॅफिक न सकाळी डोसकं भिंगवून टाकलं होतं. कारवाली येते ते बघा दाबत्या ह्यांना कळत नाही काय नाही ह्यांना वाटते चौड्याच्या खालनं आमची गाडी जाते का जात नाही रे बाबांनो ऐकच जावा गेला. आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे आपल्या गाडीचं दहाला की टायर पंक्चर तुमकोरच्या टोल नाक्या पाठीमागे बरोबर खोलली की टायर. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी रोडवर लागली म्हणलं का लिंबू पाणी चालू झालं लगेच टायर पंक्चर होणार आख्या भाऊला जॅक लावायला लागणार टायर खोलायला लागणार. असू द्या पोरगावेला घटगंभीर ऐकत नाही कोणालाच. आणि कसं तर रडत करत पंक्चर वगैरे काढलं बरं का. त्यानंतर आलो बघा शिरेच्या टोल नाक्यावर आणि अशी माहिती लागली पुढे आरटीओ नाही म्हणून झापक्यानं गाडी टाकूया म्हणून पुढे जाऊन जेवण करून मस्तपैकी झोपून टाकू लॉक करून